काल रात्री मी देवाशी बोललो आणि त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली की माझं आयुष्यच बदललं. कधी तुम्हालाही वाटतं का की देव तुमचं ऐकत नाही? आज मला त्याचं उत्तर मिळालं. मी देवाला विचारलं की देवा, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? आणि देवाने जे सांगितले ते प्रत्येकानं ऐकायलाच हवं. जर तुला वाटत असेल की तुझी प्रार्थना वाया जाते, तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. देवाशी झालेला हा संवाद कदाचित आज तुझ्या मनाला शांती देणार आहे. कारण देव म्हणत आहे, बाळा, तू रडतोस, मला सगळं दिसत आहे, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होय, कधीकधी देव उत्तर देत नाही, कारण तो तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो. आज देवाने मला जीवनाचा एक असा सत्य सांगितलाय जो प्रत्येकाने ऐकायलाच हवं. तुम्ही देवाला कधी असा प्रश्न विचारला आहे का की माझ्याच नशिबी हे एवढे भोग का? होय, हा देवाशी झालेला संवाद ऐकल्यानंतर तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला जाणार आहे. म्हणूनच हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा सगळे आपल्या भोवती असतात, पण तरीही आपलं मन एकटं वाटतं. मनात हजारो प्रश्न येतात. दुःख, राग, निराशा, आणि त्या क्षणी आपण नकळत वर पाहतो आणि मनात एकच प्रश्न, देवा, खरंच तू माझं ऐकतोयस का? त्या रात्री मी सुद्धा देवाशी बोलायला बसलो. मनात खूप काही होतं. मी देवाला विचारलं, देवा, मी इतकं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, तरी माझ्या आयुष्यात इतकी संकटे, अडचणी का? कधीकधी मला असं वाटतं की तू विसरलास, माझ्या प्रार्थना तुला ऐकूच येत नाही. तेव्हा साक्षात देवाने मला माझ्या प्रश्नेचं उत्तर दिलं. अचानक मनात एक आवाज आला, शांत आणि प्रेमळ. मी तुझं सगळं ऐकत आहे बाळा. तुझे प्रत्येक अश्रू पाहत आहे, पण लक्षात ठेव, अडचणी ह्या शिक्षा नसतात, त्या तुला मजबूत बनवण्यासाठी येत असतात. होय, तुला वाटतं सगळं सोपं असावं, पण जर जीवनात संघर्षच नसेल तर तू तुझी ताकद कधी ओळखशील रे बाळा? तेव्हा मी देवाला प्रश्न केला, देवा, लोक इतकं दुखावतात का? आपण चांगले वागलो तरी काही लोक आपल्याला समजूनच घेत नाही. बाळा, लोक तुझ्या आयुष्यात येतात ते तुला शिकवण्यासाठी. कोणी प्रेम शिकवतं, कोणी धीर शिकवतं, आणि कोणी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं. तू कोणाकडून काय शिकतोयस हे जास्त महत्त्वाचं आहे. होय देवा, कधीकधी खूप एकटं वाटतं, पण बाळा, तुला एकटं वाटत असेल, मी तुला कधीच सोडत नाही. तू जेव्हा शांत बसतोस तेव्हा मी तुझ्या जवळच असतो. तुझ्या आयुष्यात येणारं प्रत्येक दुःख तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आहे. होय माझ्या लेकरा, तू माझ्यावर विश्वास ठेव. कधीकधी मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर लगेच देत नाही, कारण मी तुला त्यापेक्षा चांगलं काहीतरी देण्याची तयारी करत असतो. स्वतःवर विश्वास ठेव. मी प्रत्येक माणसाला एक खास ताकद दिली आहे, पण बहुतेक लोक ती ओळखतच नाही. तू स्वतःवर विश्वास ठेवून काम कर. तुझ्यात खूप मोठी शक्ती आहे. ती शक्ती तू ओळखून घे. होय बाळा, जीवनाचा खरा आनंद मोठ्या गोष्टीत नसतो, तो छोट्या क्षणांमध्ये असतो. कुटुंबाच्या हसण्यात, मित्रांच्या आठवणीत आणि शांत मनात. बाळा, तुला वाटतं की ज्यांनी तुला दुखावलं त्यांना तू कसं माफ करशील, पण माझ्या लेकरा, माफी म्हणजे त्यांच्यासाठी नाही,
ती तुझ्या मनाच्या शांततेसाठी आहे. जेव्हा आयुष्य कठीण वाटतं तेव्हा हार मानू नकोस, कारण प्रत्येक अंधारानंतर उजेड येतो. प्रत्येक अमावस्येच्या रात्रीनंतर स्वच्छ लख्ख सूर्यप्रकाश येत असतो. होय माझ्या लेकरा, स्वतःची किंमत तू ओळख. कारण लोक तुला कमी समजतील, लोक तुला हिणवतील, लोक तुला त्रास देतील, पण तू खचून जाऊ नकोस, तू डगमगू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रयत्नांची, तुझ्या स्वप्नांची, तुझ्या मनाची किंमत अशा मूर्ख लोकांना समजणार नाही. कारण ज्यांच्याकडे मनच नाही ते तुला काय समजतील. होय माझ्या लेकरा, तू खचून जाऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर तू सहमत असशील तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. थांब बाळा, शांत रहा. तुला असं वाटत असेल की तुझी वेळ वाईट आहे, पण लेकरा, वेळ वाईट आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. आज जे मिळालं नाही ते कदाचित उद्या तुला अधिक सुंदर रूपात मिळणार आहे. म्हणून वेळेलाही तू वेळ दे. कधीही आशा सोडू नकोस, कारण आशा म्हणजे जीवनाची ज्योत आहे. होय माझ्या लेकरा, तू जे नाही त्यासाठी दुःखी होत आहेस, पण जे आहे त्यासाठी तू कृतज्ञ होतोस का? जर तू भगवंताविषयी कृतज्ञ असशील तर लव यू गॉड असे टाईप कर. माझ्या बाळा, प्रेम हे जगातील सर्वात मोठे सामर्थ्य. जिथे प्रेम असतं तिथे देव असतो. बाळा, तुझं आयुष्य इतरांशी तुलना करण्यात तू घालवू नकोस. तू जसा आहेस तसाच मला खास आहेस. त्या दिवशी तुला समजेल की तुझा देव हा खोटारडा नाही. देवाशी संवाद म्हणजे आकाशातून आवाज येणं नाही, तो आपल्या मनात शांत ऐकू येणारा विश्वासाचा आवाज असतो. जर कधी तुम्हालाही आयुष्यात खूप अडचणी वाटल्या तर शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून देवाशी बोला. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण विश्वास ठेवा, देव तुमचं नक्कीच ऐकत असतो. बघा, तुम्हाला असं वाटेल की भगवंत तुम्हाला विसरलाय, पण नाही. भगवंत त्याच्या प्रिय आणि लाडक्या भक्ताला कधीच विसरतही नाही आणि एकटंही सोडत नाही. फक्त तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा, कारण जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देवच पाठीशी असतो. होय, जर तुमच्या आयुष्यातील अडचणी संपतच नसतील तर देवाशी तुम्ही संपर्क साधा. लोक तुम्हाला कमी समजतील, पण भगवंताच्या नजरेत तुम्ही खूप खास आहात. कधी तुम्हाला वाटत आहे की देव तुमची परीक्षा घेत आहे, पण देव आज म्हणत आहे, तू हार मानू नकोस, कारण मी अजून तुझ्या सोबत आहे. होय, देव म्हणाले, घाबरू नकोस. देवाची जर तुम्हाला किंमत असेल, अनुभव आलेला असेल, तर माझा देव माझे पाठीराखा असे तुम्ही टाईप करा आणि बघा, देवाचा साक्षात्कार तुमच्या आयुष्यात नक्कीच होणार आहे. बघा, देवाला तुम्ही कितीही थकून जरी विचारलं की हे देवा, कधी कधी मन खूप थकून गेला आहे, काहीच करावंसं वाटत नाही. लोकांच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या, स्वतःची स्वप्न सगळं सांभाळताना मी हरून जात आहे. अशा वेळी तू मला काय सांगशील? तेव्हा देवाचं एकच म्हणणं येईल की बाळा, थकणं चूक नाही, पण स्वतःला हरवणं चुकीचं आहे. स्वतःसाठी थोडा वेळ ठेव, कारण तू आनंदी असशील तरच तुझ्या भोवतीचं जगही आनंदी होणार आहे. होय माझ्या लेकरा, काही लोक खूप चांगले असतात तरी त्यांच्याच आयुष्यात जास्त दुःख येतं.
कारण मजबूत लोकांवरच मोठ्या जबाबदाऱ्या येतात. ज्यांचं मन स्वच्छ त्यांना आयुष्य जास्त शिकवतं, कारण त्यांच्यात जग बदलण्याची ताकद असते. माझ्या बाळा, कधी कधी लोकांच्या शब्दाने तू खूप दुखावला आहेस, ते तुला समजून घेत नाहीत. पण लेकरा, लोक काय बोलतात ते नेहमी सत्य नसतं. काही लोक स्वतःच्या दुःखामुळे इतरांना दुखवतात. तू त्यांना शब्दांपेक्षा स्वतःच्या मनाचं ऐक. होय, लक्षात ठेव, आयुष्य ही एक शर्यत नाही. कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा, प्रत्येकाच्या आयुष्याचं पुस्तक वेगळं, प्रत्येकाचा धडा वेगळा. कोणी लवकर यश मिळवतं, कोणी उशिरा. पण योग्य वेळी मिळालेलं यशच सर्वात सुंदर असतं. बरोबर ना? सहमत असशील तर होय देवा असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. देवा, बघ, तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जाणार आहे. काही लोक आनंद देतील, काही दुःख देतील आणि काही लोक अनुभव देतील, पण ते तुझ्या आयुष्याला घडवत आहेत. तुला वाटतं की माझ्या मेहनतीची कुणालाच किंमत नाही. पण माझ्या लेकरा, जगाला तुझी किंमत दिसणार नाही, पण तुझ्या प्रत्येक प्रयत्न मी पाहिले आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्कीच देणार आहे. जेव्हा आयुष्य कठीण वाटेल तेव्हा माझं नाव घे. मी तुझ्या समस्या लगेच दूर करेन असं नाही, पण त्या सामना करण्याची ताकद मात्र तुला नक्कीच देणार आहे. त्या क्षणी मला समजलं, होय, देवाशी संवाद म्हणजे चमत्कार नाही, तर आपल्या मनात निर्माण होणारी आशा आणि विश्वासाची शक्ती आहे. म्हणूनच तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासाही भावला असेल, आवडला असेल, तर हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा टाईप करा. बघा, आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवलं तर ह्या संपूर्ण जगाला हरवू शकतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.